हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज बनवत आहे पालकाची भाजी। तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पालक धुवून चिरून घेतलेला आहे आणि आता डाळ आणि पालक शिजेल इतपत आपल्याला पाणी घालून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं हे शिजलेलं डाळ आणि जे पालक आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही एकदम छान शिजलेलं आहे। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतो आहोत। मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याला डायरेक्ट कढईमध्ये घालायचं आहे। मिक्सरचा जार थोडासा विसळून पाणी घालायचं आहे। ह्यामध्ये घालायची आहे आपल्याला भिजवलेली चिंच, सोबतच घालायचे आहेत भिजवलेले शेंगदाणे, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडासा घालायचा आहे गूळ आणि छान एक 10 मिनिट आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान शिजत आहे भाजी। तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही शिजवून घ्या। आता एक छान तडका बनवायचा आहे। तेल गरम झालं की मोहरी टाकली। मोहरी छान तडतडत आहे। मोहरी तडतडली की मग त्यामध्ये जिरं घालून घेते। सोबतच घालायचं आहे हिंग आणि ठेचलेला लसूण। लसूण छान असा ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये लाल मिरची घाला, नाहीतर मग लाल मिरची पावडर घाला थोडंसं। आणि हा तडका आपल्याला भाजीवरती घालून घ्यायचा आहे। हे आंबट गोड भाजी खूप छान लागते खायला। तुम्ही भाकरी, पोळी, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। बघू शकता आपली एकदम छान वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून तयार आहे।